त्यांचा हातखंड आहे. पाहूया या दोन्ही आक्रमक फलंदाजांना आयकॉन खेळाडू आहेत, त्याच्यामुळे नक्कीच संघाची धुरा या दोन्ही फलंदाजांवर असेल. चांगली सुरुवात करून देणं हे त्यांचं एक स्ट्रॅटेजी असू शकते. दरम्यान बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय जिजा 11 वाटेत खंडाच्या माध्यमातून संदेश पवार, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती. SP टायगर सडेवाडी या संघाच्या विरोधामध्ये. आणि आता पाहूया या दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो संदेश पवार, मॅन फ्रॉम वाटेत खंडा. या ठिकाणी प्रमुख पंचांची जबाबदारी पार पडतील निनाद सहस्त्रबुद्धे आणि लेग अंपायर म्हणून कामगिरी पार पाडतील ते म्हणजे किरण शिरधनकर. चला लेट्स गो स्टार्ट. या सामन्याला सुरुवात होते YouTube लाईव्हच्या माध्यमातून. या ठिकाणी हे प्रक्षेपण होत आहे टेनिस क्रिकेट live.in रत्नागिरी यांच्या माध्यमातून आपल्याला हे सुरेख दर्जेदार असं प्रक्षेपण पाहायला मिळतंय. दरम्यान सर्व क्षेत्ररक्षक तयार. खेळ सुरू होण्याचा इशारा आलेला आहे. पहिला चेंडू संदेश पवार याचा सुमित हळदणकर साठी. पहिला चेंडू भिरकावलाय मिड ऑनच्या डोक्यावरून कव्हर्समध्ये 6 धावांसाठी. अतिशय सुरेख असा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. काही सुरेख सुरुवात पाहायला मिळाली सुमित हळदणकर ज्याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. बाउंड्री पंच कृपया आपापला ताबा घ्यायचे. ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन गेलेला फलंदाज आपल्याला दिसतोय तो म्हणजे सुमित हळदणकर. नेहमीप्रमाणे त्याची आक्रमक अशी सुरुवात असते, ती सुरुवात या ठिकाणी त्याने केली. पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ बॅट मध्ये घेतला आणि भिरकावून टाकला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मध्ये धावसंख्येचा श्री गणेशा होते तो म्हणजे जयगड 11 जयगडचा राजा 11 जयगड या संघाचा. कमिटी मेंबर कृपया चेंडू द्यायचा आहे कारण रिस्ट्रिक्शन असतील. क्षेत्ररक्षणाचे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. पाहिलं सुमित हळदणकरने की मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, त्याच्यामुळे त्याचा फायदा घेतला आणि 6 धावांसाठी चेंडू भिरकावला. पुन्हा एकदा तयार होतोय तो म्हणजे संदेश पवार. मिड ऑफ आणि मिड विकेट असे 2 बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात सुमित हळदणकर साठी. संदेश पवार याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढील चेंडू सुमित हळदणकर साठी आणि हा सुरेख फटका जाईल. आकाश झटका चेंडू खाली येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मोठा प्रहार पाहायला मिळाला ह्या चेंडूवर, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरेख असं कमबॅक म्हणावं लागेल संदेश पवार याचं. आणि तेवढा सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला तो म्हणजे सुमित हळदणकर याच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्राईकला येतोय अहमदी नाखवा. पाहूया आक्रमक असा हा फलंदाज आहे, आयकॉन आहे, त्याच्यामुळे नक्कीच एक मोठी जबाबदारी असेल आपल्यावर चांगली सुरुवात करून देण्याची संघाला. आणि हा मोठा फटका चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक अमित जाधव यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. चेंडू पाहिला नाही, मोठी हिट करण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा फायदा जास्तीत जास्त उठवण्याचा इरादा दिसतोय आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु तेवढाच वाकबबार असा हा गोलंदाज संदेश पवार. जिजा 11 वाटत खंडा संघाचा हा सलामीवीर गोलंदाज. संघ मालक अनिकेत सुर्वे यांच्या माध्यमातून निर्माण झालेली ही टीम. आणि हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षणात ढिलाई पाहायला मिळाली. जर तो डायरेक्ट असता तर मला वाटतं तंबूचा रस्ता परतावा लागला असता तो म्हणजे अहमदी नाखवा याला, परंतु इथे मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये 1 धावा चोरण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी नक्कीच विकेट गमावून बसले असते, परंतु इथे मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे बिनबाद 8. काही चेंडू शिल्लक या षटकातील. संदेश पवार याचे जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन आक्रमक आणि जलद गती गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज. इथे मात्र काहीतरी अडथळा आला आपल्या फॉलोथ्रो मध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होण्यासाठी जातोय तो म्हणजे संदेश पवार. श्रीकांत जाधव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि हा निर्णय किती यशस्वी ठरतो पाहूया. इथे मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावांसाठी.
तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते श्रीकांत जाधव, परंतु चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट अतिशय ग्राउंड शॉट सुंदर सुरेख असा फटका पाहायला मिळाला सुमित हळदणकर याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 आणि सुमित खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवर. चिजाव 11 खंडाळा यांनी SP टायगर सडेवाडी संघावर आणि जयगडचा राजा या संघाने विरा 11 वरवडे या संघावर मात करत पुढील फेरीत या ठिकाणी आमने सामने येतो. पुन्हा एकदा सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला होता संघनायकाने, त्याच्यामुळे एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पियुष याने चेंडूला फील्ड केलं. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक गोलंदाजाकडे आणि इथे मात्र पहिल्या षटकाचं समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्ती धावसंख्या होते ती म्हणजे जयगडचा राजा 11 जयगड या संघाची बिनबाद 13. सुरेख षटक हाताळलं हे पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता सुमित हळदणकर, त्यानंतर मात्र शेवटच्या 5 चेंडूवर फक्त 7 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे संदेश पवार यांनी. आता गोलंदाजी मार्फत तयार होतोय आयकॉन खेळाडू आकाश धातकर. आक्रमक फलंदाजी करतो. आता गोलंदाजीवर कशा प्रकारे या ठिकाणी कामगिरी बजावतो ते पाहूया. ह्या षटकामध्ये आकाश धातकर, स्ट्राईकला असेल सुमित हळदणकर, नॉन स्ट्राईक अहमदी नाकवा. 13 धावा. सावध सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. कोणती विकेट मात्र गेलेली नाही, हे एक ऍडव्हान्टेज असेल जयगडचा राजा या संघाकडे. पहिला चेंडू आकाश हळदणकर, पुन्हा एकदा चेंडू टप्प्यामध्ये 1 बाउन्स फील्ड केला जातो पियुष मोहितेच्या माध्यमातून आणि इथे एका धावेवर समाधान मानवते. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पियुष पवार आता मात्र स्ट्राईकला अहमदी नाकवा. आक्रमक असा हा फलंदाज. इथे स्लोअर 1 मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेसे बाहेर 4 धावांसाठी. SPL चौकार. इथे मात्र 1 बाउन्स चौकार गेला. अनिकेत हळदणकर चेंडू फील्ड करण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि 4 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. पुन्हा एकदा अहमदी नाकवा आकाश धातकर याचा सामना करेल आणि हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करताय. चेंडू खाली अनिकेत क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे चेंडू स्वीकारला जातोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 बिनबाद 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. सामना इथे नक्कीच रंगेल आणि हा चेंडू उंची भेटले. चेंडू जातोय मी विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. डीजे आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर पाहिला थोडासा स्लो झाला आणि त्याला भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि इथे मात्र आपले इरादे स्पष्ट केलंय. मला मोठा धावांचा डोंगर रचायचा जिदा 11 वाटत खंडाळा संघासमोर हे सुमितने दाखवलेलं आहे. या चेंडूवर चेंडू भिरकावला 6 धावांसाठी. 6 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड ऑन ला. इथे एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झाला इथे क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उठवला तो म्हणजे अहमदी नाकवाचा कॉल होता. येस, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. यालाच म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट्स. खरंच खूप सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावांच्या मध्ये त्यांनी धावसंख्या मात्र चांगला आकार घेताना पाहायला मिळते 27. हा चेंडू सुद्धा चेंडू भिरकावून टाकलाय मिड ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. इथे मात्र आयकॉन खेळाडू आकाश धातकरचा चांगला समाचार घेतला जातोय तो म्हणजे सुमित हळदणकरच्या माध्यमातून.
सुरेख 16.50च्या सरासरीने चाललेला हा जयगडचा राजा 11 जयगड संघ इथे मात्र आक्रमक पवित्रा धारण केलाय सुमित हळदणकरने. सुमित हळदणकर वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 27 धावांवर खेळतोय तो म्हणजे सुमित हळदणकर. आक्रमक फलंदाजी चा नमुना पेश करतोय सुमित हळदणकर. आणि आता बॉलिंग मार्कवर तयार होतोय तो म्हणजे श्रवण लाकडे. चेंडू भिरकावलाय 6 धावांसाठी आणि 7 धावा फ्री हिट असेल ह्या चेंडूवर. इथे मात्र श्रवण लाकडे एकदा तयार होतोय अहमद नाकवा. इथे मात्र प्रेशर असेल तो म्हणजे श्रवण लाकडेवर, कारण पहिलाच नो बॉल चेंडू आणि तो पण 6 धावांसाठी भिरकावला होता. आणि हा स्लोवर अतिशय सुरेख. पुन्हा एकदा कंटिन्यू नो बॉल. इथे मात्र थोडासा स्लोवर वन केला गेला होता परंतु चेंडू मात्र फ्रंट फुटवर नो देण्यात आलेला आहे पंचांकडून. फ्री हिट कंटिन्यू असेल. चला कृपया संघनायक पंच सामना त्वरित खेळवायचा आहे. पुन्हा एकदा श्रवण लाकडे बॉलिंग मार्कवर तयार. अहमद नाकवा तयार. फ्री हिट असेल हा चेंडू. फुल टॉस. जिथे मात्र खाद्य दिलं गेले बॅट्समनला आणि मात्र 6 धावा. फ्री हिटचा अतिशय सुरेख असा वापर केला गेला तो म्हणजे अहमद नाकवाकडून. त्या 6 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि 47 2.1 षटकामध्येच ही धावसंख्या पोहोचलेली आहे. त्यामुळे खूपच घाणाघाती आणि आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 विदाउट लॉस विकेट. जयगडचा राजा 11 जयगड टीम. जबरदस्त अशी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते मैदानाकडे अहमद नाकवा आणि सुमित हळदणकर यांच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकले. या चेंडूचा पुरेपूर समाचार उठवलाय तो म्हणजे अहमद नाकवाने 6 धावांसाठी. आणि इथे मात्र 15 चेंडू मध्ये 55 धावांची सलामी देत आहेत ते म्हणजे या जयगडचा राजा 11 संघाचे दोन्ही सलामीवीर अहमद नाकवा आणि सुमित हळदणकर.
सुमित हळदणकर 8 चेंडू मध्ये 27 धावा आणि अहमदी नाकवा इथे मात्र 9 चेंडू मध्ये 26 धावांचं या ठिकाणी सुरेख अशी खेळी साकारतोय. तिथे मात्र पाहूया फलंदाज जोरदार जोमात पाहायला मिळत आहेत आणि इथे गोलंदाजावर मात्र वारंवार प्रेशर दिला जातोय. पुन्हा एकदा श्रवण लाकडे, पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू फील्ड केला जातोय संदेश पवारच्या माध्यमातून. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एक धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 आणि आता स्ट्राईकला असेल सुमित हळदणकर. आणि हा सुरेख बॉलिंग मध्ये चेंज व्हेरिएशन पाहायला मिळाले या चेंडूवर. सुमित हळदणकर बीट करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे श्रवण लाकडे. आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र कॅच आउट होऊन परत येतो म्हणजे सुमित हळदणकर. सुमित हळदणकरच्या रूपामध्ये पडलेला हा मोठा बळी. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे राज कांबळे. श्रवण लाकडेने ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यशस्वी ठरतो परंतु या षटकामध्ये धावसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात 23 धावा वसूल केल्या त्या म्हणजे सुमित आणि अहमदी नाकवा यांनी. पुन्हा एकदा आकाश धातकर गोलंदाजी मार्फत तयार होतोय. संपूर्ण सामना आपल्या स्वतःच्या शिरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतोय. एकीकडे आकाश धाटकर तर दुसरीकडे असेल आयकॉन खेळाडू अहमदी नाकवा. ही एक जुगलबंदी आपल्याला पाहायला एक मनोरंजनात्मक ठरेल. पाहूया चौथ्या षटकामध्ये हा संघर्ष पाहायला मिळतो. आकाश धाटकर वर्सेस अहमदी नाकवा. ऑफ साइडला कट केला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकात. इथे मात्र फील्ड केला गेला अमर बलेकरच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तेवढा सुरेख थ्रो आणि 2 धावेवर समाधान मानावं लागतं ते म्हणजे अहमदी नाकवा याला. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 58. 58 रन्स 1 विकेट लॉस. अरे वा, खूपच सुंदर असा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला. या चेंडूला मात्र अहमदी नाकवा याच्याकडे उत्तर नव्हतं. चेंडू बीट केला गेला अहमदी नाकवाला. अतिशय सुरेख आपला अनुभव पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे आकाश धाटकर. आणि सुरेख चेंडू खाली येतोय श्रवण. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ते मात्र कंट्रोल करण्याचा प्रयत्न चाललाय. एकीकडे सामना पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला गेला तर मोठी धावसंख्या रचली गेली ती म्हणजे जयगडचा राजा या संघाच्या माध्यमातून आणि सुमित हळदणकर बाद झाल्यानंतर चौथ्या षटकामध्ये मात्र थोडासा धावसंख्येला खीळ लावण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे आकाश धाटकर. जिजा 11 वाटत खंडाळा संघाच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आता कारण फलंदाजीला येतोय डावखुरा फलंदाज राज कांबळे मॅन फ्रॉम कोतवडे. ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क तयार आकाश धाटकर. पाहूया राजला पुढील चेंडू. इथे मात्र चेंडू फील्ड केला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं यष्ट्यांच्या पाठीमागे.
एका धावेवर समाधान मानावं लागतं. एक धाव चोरण्यात यशस्वी ठरले ते दोन्ही फलंदाज अहमदी नाखवा आणि राज कांबळे. ते मात्र चौथ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश धाटकर याची अनुभव काय असतो याचे या ठिकाणी प्रदर्शन करतोय तो म्हणजे आकाश. कारण मी का आयकॉन आहे या संघाचा. इथे सुद्धा चेंडू थोडा कट झाला होता आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो. चेंडू जातोय निर्धाव. इथे मात्र अहमदी नाखवा प्रत्येक चेंडूवर मोठा आघात करण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे मात्र असफल ठरतोय तो म्हणजे नाखवा. पुन्हा एकदा आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली येतो. यष्टीरक्षक स्वतः अनिकेत हळदणकर. जयगडचा राजा संघाला दुसऱ्या विकेटचा धक्का पोहोचतोय तो म्हणजे मोठा धक्का म्हणावा लागेल अहमदी नाखवाच्या रूपामध्ये. गडीबाज 60. या चौथ्या षटकामध्ये मात्र खरोखरच कौतुक करावं लागेल कारण खूपच छान रोखलं गेलं. फक्त 4 धावा देत एक बळी विकेट मिळवला तो म्हणजे आकाश धाटकर याने. अतिशय सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. एकीकडे आपण पाहायला गेलो पाहिलं तर 3 षटकांमध्ये ज्या वेळेला धावसंख्येचा जो डोंगर होता तो पाहता धावसंख्या जाऊन पोहोचेल 80 ते 85 च्या घरात परंतु इथे मात्र चौथ्या षटकामध्ये मात्र खीळ बसवली गेली आकाश धाटकरच्या रूपामध्ये. एक कंट्रोलर आला मैदानावर आणि त्याने फक्त 4 धावा दिल्या. आता मात्र अमित जाधव बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. यष्टीरक्षक तयार आहे अनिकेत हळदणकर आणि बॅटिंग मार्कवर तयार असेल राज कांबळे आणि अहमदी नाखवाची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे बंटी सुर्वे. पाहूया अमित जाधव यांचा पहिला चेंडू. राज कांबळे याच्यासाठी फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागतील. 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे पियुष पवार. फुलटॉस चेंडू होता. डावखुला फलंदाज मैदानावर त्याच्यामुळे त्या फुलटॉस चेंडूचा पाहिजे तसा सामना किंवा समाचार घेता आला नाही. पाहूया शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. किती धावसंख्या वसूल करतो. आणि हा चेंडू वेगवान असा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. चेंडू अपील केलं गेलं होतं अंपायर की वाईट साठी मागणी होती परंतु पंचांनी तो अपील फेटाळलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या 62. 2 विकेट 62. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हा चेंडू इथे मात्र संदेश पवार 4 धावा. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करता आलं असतं. विकेट सुद्धा मिळाली असते. या 4 धावा सुद्धा या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. कॅच होता संदेश पवारला परंतु ते घेण्यात असफल ठरतोय. चेंडू खाली आला होता परंतु टप्पा 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 धावा. पुन्हा एकदा तयार होतोय खेळाडू आणि हा चेंडू इथे मात्र स्लीपला दगा देऊन जातोय. फील्ड केला गेला स्वतः श्रीकांत जाधव यांच्या मार्फत आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आता स्ट्राईकला आलाय तो म्हणजे उंच पुरा असा आक्रमक खेळाडू बंटी सुर्वे. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवतायत जयगडचा राजा संघ. धावसंख्या जाऊन पडले 67. 2 बाद 67.
या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। या SPL चे सामने हे YouTube लाईव्ह दाखवले जात आहेत। माझे धावफलक तज्ञ ऑपरेटर सागर लिंगायत अतिशय सुरेख अशी कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतंय। तेवढं दर्जेदार प्रक्षेपण आणि माझे सहयोगी धावफलक तज्ञ अभयजी ढवळे या ठिकाणी आपली कामगिरी चोख पार पाडतात। इथे मात्र स्लोवर शॉर्ट पिच टाकला चेंडूला मोठी खेळी करण्यासाठी प्रयत्न होता, परंतु बंटी सुर्वे या ठिकाणी असफल ठरतोय। याला म्हणतात चाणाक्ष पद्धतीने केलेली ही गोलंदाजी अमित जाधव एक मोठं नाव आहे या पंचक्रोशीमध्ये। आतापर्यंत अनेक वर्ष क्रिकेट सामने खेळतायत ते आणि त्याच अनुभव या ठिकाणी पणाला लावतायत। शेवटचा चेंडू या षटकातील आणि पुन्हा एकदा इथे विकेट। खरंच अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं आणि इथे मात्र शेवटचे 2 चेंडू निर्धाव जात आहेत, विकेटचं उदापतन होत आहे आणि अतिशय सुरेख मी म्हणेन या जिजा 11 वाटत खंडाळ्याच्या माध्यमातून शेवटच्या 2 षटकांमध्ये पुनरागमन केलं गेलं या सामन्यामध्ये। धाव संख्या 67 वर 3 बाद 67 गेलंय। 3 षटकांमध्ये 55 धाव संख्या होती आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा देत 2 गडी बाद केले, ते म्हणजे जिजा 11 वाटत खंडाळा संघ मालक अनिकेत सुर्वे यांच्या संघाने खरंच कौतुक करावं लागेल। गुड कमबॅक। आणि सरकार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा SPL 2024 या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि आपण व्यासपीठाकडे पाहिलं तर अनेक मोठ्या व्यक्ती या व्यासपीठावर विराजमान या सामन्याचा आनंद घेताना जांभारी ग्रामपंचायतीचे सरपंच आदेशजी पावरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे स्वतः या लीगचे सर्व आशिष भालेकर सर्व कमिटी मेंबर्स त्याचप्रमाणे पेडणेकर साहेब या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतील।
सर्व या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। दरम्यान आपण चालू सामन्याकडे जाऊया। सुरू असलेला सामना आहे तो म्हणजे जिजा 11 वाटत खंडाळा वर्सेस जयगडचा राजा 11 जयगड यांच्यामध्ये रंगलेला हा सामना पूर्वार्धामध्ये 5 षटकामध्ये जयगडचा राजा या संघाने 3 गडी बाद 67 धावा वसूल केल्या आणि जिंकण्यासाठी जिजा 11 वाटत खंडाळा या संघाला 68 धावांचं आव्हान ठेवलं आणि हे 68 धावांचं आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर दाखल होते ते म्हणजे आयकॉन खेळाडू आकाश धाटकर आणि दुसरा आयकॉन खेळाडू संदेश पवार। अनिकेत जी सुर्वे यांचे हे खंदे असे आयकॉन खेळाडू। आकाश धाटकर एक मोठा विस्फोटक असा फलंदाज आहे। खूप मोठ्या आशा आहेत संघ मालकांना या खेळाडूकडून उत्तम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती। तेवढीच सुरेख फलंदाजी जर झाली तर सामन्याचा नक्कीच एक नूर पालटलेला आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये। दरम्यान जयगडचा राजा 11 संघ सर्व खेळाडू मैदानावर दाखल झालेले आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी तकदिली केली जाते कर्णधार सुमित हळदणकरच्या माध्यमातून। एक मोठा विस्फोटक आणि मला वाटतं रोमहर्षक सामना होण्याची दाट शक्यता आहे कारण 68 धावा या मैदानावर पार होऊ शकतात। वाऱ्याचा झोका सुद्धा षटकाराच्या दिशेनेच आहे त्याच्यामुळे पाहूया या सामन्यामध्ये हे ज्या प्रकारे जयगडचा राजा संघाची फलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये झाली होती त्याचाच पलटवार जिजा 11 वाटत खंडाळ्याचे दोन्ही फलंदाज घेतात का पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरेल। पंच म्हणून जबाबदारी या सामन्याची पार पडतायत ते म्हणजे निनाद सहस्त्रबुद्धे आणि किरण शिरदनकर। कृपया पंचांना विनंती आहे सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्यायची। दरम्यान पुढील सामना घोषित केला गेला आहे एसपी टायगर सडेवाडी वर्सेस वीरा वरवडे। कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय। पहिलं षटक प्रगतीपथावर इथे मात्र तयार आहे तो म्हणजे बॉलिंग मार्कवर अहमदी नाकवा आणि सामना करेल संदेश पवार। आणि इथे मात्र पहिला चेंडू तेज तरार चेंडू टप्पा पडल्यानंतर जाऊन विसावला तो म्हणजे यष्टीरक्षक सुमित हळदणकरच्या हातामध्ये। ते मात्र अहमदी नाकवा आपल्या पावस संघाकडून खेळताना नेहमीच सलामीचं षटक हाताळत असतो त्याच्यामुळे तो एक मोठा अनुभव गाठीशी असताना इथे या SPL मध्ये आपल्या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळताना पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र अवधूत पिंपळे चेंडूला फील्ड करतो एका धावीवर समाधान मानावं लागतंय। इथे मात्र श्री गणेशा होतोय जिजा 11 वाटत खंडाळ्याच्या धावफलकाचा आणि आता स्ट्राईकला येलोय तो म्हणजे आकाश धाटकर। षटकार किंग म्हणून ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये गुहागर तालुक्यामध्ये अनेक वेळा खूप मोठ्या खेळ्या त्याच्याकडून पाहायला मिळत। पाहूया आणि ते मात्र गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र 4 धावा। डीजे मिळाला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीसी बॅट चेंडूवर घेऊन गेला आणि गॅप मधून सनसनीत दणदणीत चौकार पाहायला मिळाला। या 4 धावांच्या मदतीने आपल्या स्वतः सुद्धा खातं उघडतोय तो म्हणजे आकाश धाटकर। इथे मात्र त्याने चुणूक दिलेली आहे प्रतिस्पर्धी संघाला मी सुद्धा तयार आहे 68 धावांचं आव्हान पेलण्यासाठी। आणि हा चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आकाश धाटकर याच्या बॅट मधून। षटकार नाही परंतु चौकार मात्र इथे वसूल करतोय तो म्हणजे ते मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9। टेनिस क्रिकेट live.in च्या माध्यमातून हे दर्जेदार असं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा अहमदी नाकवा आणि हा सुरेख फटका गालावर चापट दिल्यासारख्या गोलंदाजाला इथे मात्र ह्या चेंडूवर षटकार मारलेला चौकार मारलेला तो म्हणजे आकाश धाटकर। अतिशय नेत्रदीपक असा हा आपल्याला फटका पाहायला मिळाला रिव्हर्स स्वीपचा चौकार। इथे मात्र तेजस
पडवळ तिथे होतं, त्याच्या डोक्यावरून मारलेला हा खणखणीत चौकार. आणि हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतो. इथे जर फील्ड झाला असता तर कदाचित धावबाची विकेट सुद्धा भेटू शकली असते, परंतु इथे मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15. अतिशय सुरेख या षटकामध्ये आपल्याला 14 धावा वसूल करताना पाहायला मिळाला आकाश झाटकर, आणि कुठेतरी संघाला एक समाधानकारक अशी सुरुवात करून दिलेली दिसते. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे नक्कीच म्हणजे तेजस पडवळ. पाहूया आता बॅटिंगची धुरा सांभाळतो म्हणजे संदेश पवार. इथे एका खेळाडूला कोणाला तरी आक्रमक व्हावं लागेल, एका बाजूने सणसणीत दणदणीत चौकार षटकार मारत राहावे लागेल. त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावर हल्लाबोल होईल, त्यावेळेलाच आपण या लक्ष्यापर्यंत पाठलाग करू शकतो. दरम्यान पाहूया संदेशला सुद्धा वाऱ्याची चुणूक आलेली असेल, कारण या वाऱ्यावर स्वार होणे नेहमीच संदेशला आवडतं. पाहूया इथे लारा पहिला चेंडू, आणि हा मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसवला आणि निर्धाव जातोय चेंडू. काहीसा समजावण्याचा काहीसा सल्ला दिला जातोय आकाश झाटकरच्या मार्फत, कारण मोठा खेळाडू आहे, सातत्याने क्रिकेटमध्ये व्यस्त असणारा हा खेळाडू. त्यामुळे ह्या आयकॉन्स खेळाडूकडून नक्कीच आपल्याला लोकल आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना काही टिप्स, काही चांगले गाईड मिळू शकतं, आणि त्याची सुवर्ण संधी प्रत्येक खेळाडूंनी करून घेणं गरजेचं आहे. दरम्यान चालू सामन्याकडे जातोय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तयार होतोय तो म्हणजे तेजस पडवळ. आणि इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पाहूया इथे कॅच होते का, आणि इथे मात्र बाद. एसपी टायगर सडेवाडी वर्सेस वीरा वरवडे, दोन्ही संघाचे संघनायक कृपया नाणेफेकीसाठी यायचे. पियुष पवार पूर्णपणे आकाश झाटकर याला साथ द्यावी लागेल. 68 धावांचं आव्हान जर पार करायचं. पुन्हा एकदा तेजस पडवळ, आणि हा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पाहूया बॅक टू बॅक कॅच होते का, इथे मात्र जेल निसटतोय आणि मोठं जीवनदान मिळतंय ते म्हणजे पियुष पवार या फलंदाजाला. इथे मात्र मोठी मछली गळाला लागली असती, कारण पियुष पवार याचे हौसले बुलंद आहेत. मागील सामन्यामध्ये मोठी खेळी केली होती, आल्या 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 पावली परत धाडणे खूपच सोपं होतं, परंतु इथे कॅच सुटते. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर तयार होतोय पियुष. फुल टॉस चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. राज कांबळे याला तो चेंडू दिसला नाही, काही काळ तो बघत होता चेंडूकडे. इथे मात्र
2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. हा चेंडू षटकारासाठी होता परंतु मिस टाइम शॉट लागला आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या. राज कांबळे चेंडूकडे पाहत होता परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे त्या चेंडू दिसला नाही. ते मात्र सलग 2 चेंडूवर 2 जीवनदान पाहायला मिळतात आपल्याला. पियुष पवार पाहूया पियुष पवार कशा प्रकारे या जीवनदानाचा फायदा उचलतो. पुन्हा एकदा तेजस पडवळ आणि हा तेज त्याला टाकल्या चेंडू जातो निर्धाव. ते मात्र पंच वाईट घोषित केलेला आहे. पंच निनाद सहस्त्रबुद्धे यांचा वाईटचा इशारा. या अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आणि इथे मात्र कट एज लागून चेंडू जाऊन स्थिरावतो यष्टीरक्षक सुमित हळदणकरच्या हातामध्ये. आणि इथे जिजा 11 वाटत खंडाळा या संघाला बसलेला हा ते मात्र पियुषची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे मनोज पकी. हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. पाहूया पुन्हा एकदा तेजस पडवळ याने मात्र 2 धक्के दिले आणि ते सलग 3रा धक्का मिळतोय तो म्हणजे मनोज पक्के सुद्धा आल्या पावली परत. इथे मात्र तो भोपळाही फोडू शकला नाही. नायक आम्ही आपली वाट पाहतोय नाणेफेकीसाठी. या ठिकाणी जांभारीचे सरपंच महोदय उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की या सामन्याचं नाणेफेक आपण करून घ्यावं. विरा 11 वरवडे वर्सेस SP टायगर सडेवाडी यांच्यामध्ये हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो म्हणजे विरा SP टायगर सडेवाडी या संघाच्या पारड्यामध्ये. पाहूया चालू सामन्याकडे जातोय. इथे मात्र आत्ता आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल आकाश धातकर याला आणि गोलंदाजी मार्ग तयार होत आहेत ते म्हणजे स्वप्नील शिरदनकर. मॅन फ्रॉम नांदिवडे जयगड एक बुजुर्ग असे हे गोलंदाज. पाहूया आणि बोल्ट मोठी मछली गळा लागते. पहिला चेंडू होता ब्लॉक होल मध्ये टाकलेला आकाश धातकर याला त्याचा काही पत्ता लागला नाही आणि 4 मुंड्याची
म्हणजे आकाश धाटकरच्या रूपामध्ये आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे अमित जाधव जात आहेत आणि एक सुटकेचा निश्वास टाकला असेल प्रतिस्पर्धी संघाच्या संघ नायकाने, कारण एक मोठा आक्रमक फलंदाज आयकॉन खेळाडूला इथे तंबूमध्ये धाडले, त्याच्यामुळे सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल जयगडचा राजा या संघाचा. आणि आता अजूनही अनिकेत हळदणकर आणि अमित जाधव मैदानात आहेत, त्याच्यामुळे नक्कीच 17 चेंडूंमध्ये 8 चेंडू फक्त सीमारेषेबाहेर टाकले तरी मॅच या आपल्या पारड्यात येऊ शकते. पाहूया कशा प्रकारे सामना हा पुढे जातोय. इथे मात्र धावसंख्या स्थिरावली 20, 4 गडी बाद 20. ते मात्र थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते जिजा 11 वाटत खंडा या संघाची. पाहूया पुढील चेंडू स्वप्नील शिंदळकर यांचा आणि इथे सुद्धा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता पूर्णपणे सामन्याची सूत्र हाती घेईल तो म्हणजे अनिकेत हळदणकर. अनिकेत हळदणकर बॅटिंग मार्कवर तयार. पाहूया धावसंख्या 21, 68 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे जिजा 11 वाटत खंडाळा या संघासमोर. हा सुद्धा चेंडू तेज तरार, चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावला तो म्हणजे यष्टीरक्षक सुमित हळदणकरच्या हातामध्ये. आत्ता काहीसा दबाव हा वाढत चालला आहे तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघावर. हा चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होईल का? नाही. इथे मात्र राज कांबळेने चेंडूला फील्ड केलं आणि पुन्हा दिला तो म्हणजे गोलंदाजाकडे. एका धावेने सामन्याची समीकरण बदलणार नाही, तिथे मोठे फटके खेळावे लागतील, इथे चौकार षटकार मारावे लागतील, तर शेवटच्या षटकापर्यंत किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगू शकतो. पुन्हा एकदा स्वप्नील शिरदणकर. हा चेंडू मिस टाइम, चेंडू खाली, गोलंदाज स्वतः आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. पुन्हा एकदा पुन्हा एकदा श्रवण लाकडे तयार. इथे मात्र स्वप्नील शिरदणकर ऑन फायर पाहायला मिळतोय. चेंडू खाली, राज कांबळे. इथे पुन्हा एकदा विकेट, या षटकातील तिसरी विकेट बाद होतोय तो म्हणजे श्रवण लाकडे. आणि इथे मात्र दयनीय अवस्था, 22 धावसंख्येवर 6 विकेटचं पतन. तयार होतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतो म्हणजे तेजस पडवळ. स्वप्नील शिरदणकर यांनी जवळजवळ फलंदाजीचं कंबरड मोडण्यामध्ये यश मिळवलं ते म्हणजे जिजा 11 वाटत खंडा संघाचं. आणि आता मात्र अनिकेत हळदणकर एक हाती झुंज देऊ शकतो का? पाहूया. 12 चेंडू आहेत शिल्लक. नॉन स्ट्राईकला असेल श्रीकांत जाधव आणि स्ट्राईकला आहे अनिकेत हळदणकर. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली येतोय. स्वप्नील शिरदणकर इथे 7व्या विकेटचं पतन होत आहे आणि खरोखरच संपूर्णपणे खिंडार पाडलं गेलंय ते म्हणजे जिजा 11 वाटत खंडा या संघाच्या फलंदाजीचं.
आपण निराशा करून परततोय तो म्हणजे अनिकेत हळदणकर. तर सुंदर अशी गोलंदाजीची कडी रचली गेली होती ती म्हणजे सुमित हळदणकर कर्णधाराच्या माध्यमातून. सुरेख चेंजेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मध्ये आणि याला म्हणतात गुड कॅप्टन्सी आणि त्याचं फलित 7 विकेटचं पतन झालेलं आहे. बॅट्समन अमर बलेकर. अमर 22 धावसंख्येवर 7 मोहरे टिपले गेलेत ते म्हणजे जयगडचा राजा या संघातून इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या सामन्याचं खरंच सुरेख असं परीक्षण करणारे आमचे पंच आहेत ते म्हणजे निनाद सहस्त्रबुद्धे आणि किरण शिरधनकर. एक किरण शिंदरकर या पंचकृषीतील एक ज्येष्ठ नावाजलेले असे पंच आहेत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. कृपया SP टायगर सडेवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय कर्णधार सुदर्शन मयेकर याने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे वीरा वरवडे या संघाला. आणि दरम्यान दंडनी चौकार पाहायला मिळाला श्रीकांत जाधव यांच्या बॅटमधून निघालेला. पुन्हा एकदा या चौकार आणि सिंगल डबलने काही होणार नाही. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा जोरदार आक्रमक आणि जलद गतीचा टाकलेला चेंडू. स्लोवर टाकला या चेंडू बीट करण्यामध्ये यशस्वी ठरला. चेंडू फील्ड करतोय अहमदी नाकवा आणि 2 धावा चोरल्या गेल्या त्या म्हणजे अमर आणि अनिकेत यांच्या मार्फत. चौथ्या षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. सहा चेंडू मध्ये 6 षटकार लगावले तरी हा सामना जिंकणे अशक्य आहे. तयार आणि इथे मात्र बीट केलं गेलंय. चेंडू जातोय निर्धाव. अमर बलेकर बॅटिंग मार्को तयार आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय सुमित हळदणकरच्या माध्यमातून. विवेक सुर्वे यांचा हा संघ जयगडचा राजा आणि जिजा 11 वाटत खंडाळा हा संघ अनिकेतजी सुर्वे यांचा. त्यामुळे एक मोठी लढत होती मैदानावर परंतु इथे मात्र लीलया जयगडचा राजा संघ हा भारी ठरतोय तो म्हणजे जिजा 11 वाटत खंडाळा या संघावर. पुन्हा एकदा सुमित हळदणकर बॉलिंग मार्को तयार. फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टटवलाय. 1 धाव पूर्ण करतायत आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. औपचारिकता शिल्लक विजयाची ती म्हणजे जयगडचा राजा या संघाची. 2 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आणि जयगडचा राजा हा संघ आगेकूच करताना पॉइंट टेबल मध्ये नंबर 1 च्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा एक दणदणीत खणखणीत श्रीकांत जाधव यांच्या बॅटमधून निघालेला चौका.